Subscribe now and press the bell icon. Never miss an update. संजीवनी परिवार आयोजित साडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेत हार्दिक स्वागत। मी आजच्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून देवतांना श्री गणेश, माता वागेश्वरी व श्री हनुमान गुरुदत्त पुष्पहार अर्पण करावे। मी रोहन नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भाटकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। तसेच मार्गदर्शक श्री सचिन चौधरी सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील रोहन नाईक। सुप्रभात। उपस्थित मान्यवर, पालकवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, संजीवनी परिवार आयोजित गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये मी परिवारातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो। गेली 29 वर्ष संजीवनी परिवार आपल्या परिसरामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, प्रबोधन आदी क्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे। शिक्षणाअंतर्गत आपण वाचन अभियान घेतो, वक्तृत्व स्पर्धा घेतो, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण गणेश मूर्ती कार्यशाळा, आकाशकंदील कार्यशाळा, पतंग महोत्सव इत्यादींची ही सुरुवात केलेली आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे। मित्रांनो, आज आपण ज्या गणेशाची मूर्ती बनवणार आहोत, मी अशासाठी सांगतोय की कलेला आपल्याकडे किती महत्त्व आहे। आपण आज ज्या गणेशाची मूर्ती बनवणार आहे तो आपला बाप्पा 14 विद्या आणि 64 कलामध्ये पारंगत होता। म्हणजे तुम्ही बघितलं तर पुराण काळापासून कलेला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे आज आपले जे बालगोपाळ आहेत त्यांच्या शिक्षणासोबत कलागुणांचा कसा विकास होईल त्यासाठी संजीवनी परिवार नेहमीच प्रयत्नशील आहे। त्या अनुषंगाने आजची ही गणेश मूर्ती कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे। कार्यशाळेमध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा मी थोडक्यात अल्प परिचय करून देतो। आज प्रमुख पाहुणे श्री हरेश भाटकर आपल्याला लाभलेले आहेत। हरेश सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स पेंटिंग या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे। व्यवसायाने ते चित्रकार, वास्तुविशारद, वास्तुशास्त्र सल्लागार, इंटिरियर डेकोरेटर्स आणि रांगोळी आर्टिस्ट आहेत। भाटकर सरांना पुढील विषयात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। गणेशोत्सवामधली भव्य सजावट, दूरदर्शन बालचित्रगीत व होळी गीत। बेल्जियम मध्ये जागतिक तत्वचिंतकांच्या परिषदेतील भूक या विषयावर त्यांना पारितोषिक मिळालेले आहे। स्त्री भ्रूण हत्या विषयावर त्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहे। मंगळयान या विषयावर त्यांना सिल्वर मेडल मिळालेले आहे। ब्रिटिश काउन्सिलिंग करता पपेट शो ही त्यांनी आयोजित केलेला आहे। तसेच वसई कला क्रीडा महोत्सवातर्फेही त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे। तसेच भाटकर सरांसोबत आपल्यासोबत सचिन चौधरी सर जे आपल्यातीलच आहेत आणि ते प्रख्यात शिल्पकार आहेत आणि ते त्यांचा जास्त परिचय देण्याची मला गरज नाही कारण ते आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। असे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि पुढील सूत्रे मी अक्षयच्या हाती देतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाटकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या छोट्या बालक मित्रांना मार्गदर्शन करावे।
संजीवनी परिवारातर्फे जे काय नेहमी 29 वर्ष 29वे वर्ष आहे. तर त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि लहान मुलांना जे काही संस्कार देतात, जे घडवलं जातं, आता मी जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांनी पहिल्यांदा मी आभार मानतो. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण लहान मुलांना गोष्ट आवडते की नाही? स्टोरी आवडते की नाही? हो. त्यात एक स्टोरी सांगतो. लंडन मध्ये 1896 साली क्लासिकल म्युझिक हॉल मध्ये एक मोठा प्रोग्राम होणार होता. त्या प्रोग्राम मध्ये ॲना हिल नावाची एक नर्तकी आणि गायिका होती. आणि ती जी गायिका होती ती फेमस होती. आणि त्या नर्तकीचा प्रोग्राम बघण्यासाठी, त्या गायकीचा प्रोग्राम बघण्यासाठी प्रचंड गर्दी त्या हॉलमध्ये झालेली होती. आणि या अशा परिस्थितीमध्ये ती जेव्हा स्टेजवर आली तेव्हा त्यांचा आवाज गेला. ना बोलू शकत, ना नाच करू शकत, नाचू शकत नाही, नृत्य करू शकत नाही, आवाज गेला. त्या स्टेजच्या याच्या व्ह्यू मध्ये त्याचे जे मॅनेजर होते, त्या मॅनेजरने बघितलं की इशारा करतात, काय बोल, काहीतरी बोल. त्याचा पब्लिक मध्ये जर आवाज सुरू झाला, काय करायचं, काय करायचं, ती काय बोलत नाही, काय नाही, जोरात असा आवाज निघायला लागला. आणि तेवढ्यात त्या विंग मधून तो मॅनेजर आले, त्यानं पाणी दिला, पाणी पिला, पण आवाज काय येत नाही. शेवटी ती त्या विंग मध्ये गेल्या. आणि तिथं ते सांगतात की कसंही करा, पण तुम्ही आवाज करा, आवाज काढा, पण आवाज घशातून निघत नाही. तिथं त्यांचा एक छोटा मुलगा होता, तुमच्यासारखा 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा होता. आणि त्या 5 वर्षाच्या मुलांना त्यांनी सांगितलं मॅनेजरने की हा गाऊ शकतो का, हा नाचू शकतो का? हो. तर तेवढ्या पुरता निदान त्याला स्टेजवर पाठवूया. आणि असं करून तो जो नाचायला लागला ते शेवटपर्यंत नाचत राहिला. आणि शेवट तो जगाचा एक गुरु झाला. त्याचं नाव काय? चार्ली चॅप्लिन. तुम्ही पिक्चर बघता की नाही? लहानापासून थोरांपर्यंत जे वयस्कर आहेत, जे लहान आहेत, त्यांना सगळ्यांना आवडते की नाही त्यांचा पिक्चर? किती लहान होता तो? 5 वर्षाचा होता. आईपेक्षा त्यांनी नकला केल्या, नाच केला, तर फेमस झाला की नाही? तसं आपल्याला फेमस व्हायचंय की नाही? नाही व्हायचं? श्रीवास्तव रामानुजन नाव ऐकलं असेल. श्रीवास्तव रामानुजन गणिताचार्य. तो जर खेळायचा ना, अंगणामध्ये खेळायचा, घरात खेळायचा, अभ्यास करायचा, त्याचे जे चॉक असतात ना, पेन्सिल चॉक माहिती आहे ना, जे पाटीवर आपण लिहायचं, तो अशा कानाकोपऱ्यात ठेवून द्यायचा. कुठे? कानाकोपऱ्यात ठेवून द्यायचा. जेव्हा त्याला वाटायचं की मला गणित काहीतरी सुचलेलं आहे, लहान असताना, तुमच्यासारखाच लहान असताना, तो पेन्सिल घ्यायचा आणि तिथंच तो रंग हे करायचा, जमिनीवर काढायचा, कधी भिंतीवर, कधी जी कंपाऊंड वॉल असते ना त्याच्यावर काढायचा. ही त्याची आवड होती. त्यांनी 400च्या वर प्रमेय लिहिली. किती? 400च्या वर प्रमेय लिहिली. तो रामानुजन, म्हणजे ते रामानुजन आपले गणिताचार्य, भारताचं नाव त्यांनी जगामध्ये प्रसिद्ध केलं. बरोबर? त्याच्यानंतर एडिसन माहिती असेल, थॉमस अल्वा एडिसन. किती छोटा होता. त्याला असं वाटत होतं की ही जे फुलपाखरं उडतात, पक्षी उडतात, तर जर आपला माणूस उडायला लागला तर काय होईल. लहानपणीच त्यांनी काय केलं, तो
पक्षी असतात ना त्यांचा अर्क काढला आणि तो एका मुलाला पाजला. त्याच्या मुलाने त्याच्या वडिलांनी त्याला फार म्हणजे त्याला मारलं का असं करू नये. तो जर मुलगा वाढला तर मेला तर. हा जो सूर्य आहे, जो सूर्य एवढा प्रकाश देतो, तो प्रकाश का देतो? पण नंतर अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर प्रकाश नसतो. पण त्याने काय केलं, एक जी गवताची जी गंजी होती, पूर्ण असा पेंढा असा रचलेला होता, त्यालाच आग लावली. त्याचा उजेड किती पडेल? सूर्यासारखा पडेल की नाही? बरोबर की नाही? पण तसा पडला का? नाही. त्याचं जे ध्येय होतं की मी काहीतरी करू शकतो, उजेड देऊ शकतो, त्याने एक प्रकाश दिला. कुठला प्रकाश दिला? बरोबर की नाही? म्हणजे हे लहानपणी त्यांच्या मनात होतं, ते आपल्याला फुलवायचं आहे, झाडायचं मनात, आणि मोठेपणी मला मोठं व्हायचंय. आणि कोणाचं नाव गाजवायचंय? स्वतःच तर आहे, आईवडिलांचं पण होईल, कुटुंबाचं पण होईल, समाजाचं होईल, देशाचं होईल, बरोबर की नाही? जगाचं होईल. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असं सांगितलेलं आहे की नाही? अशा बऱ्याच गोष्टी आहेत, खूप सांगण्यासारखं आहे. हा आपला हेनरी फोर्ड नाव ऐकलं असेल, फोर्ड नावाची कार आता कंपनी आहे तिला माहिती नाही. तो लहानपणीच काय काय करायचा. एकदा तर त्यांची फॅमिली मोठी होती, पण हा विचित्र वागतो. फॅमिली मोठी होती पण त्या फॅमिलीमध्ये हा विचित्र वागतो म्हणून त्याला त्याच्याशी कोणी बोलत नसेल, कोणी खेळत नसेल. पण त्याच्यावर लक्ष कोणाचं होतं तुम्ही सांगा आता? कोणाचं लक्ष असेल? आईचं. आईचं लक्ष होतं. वडील कमवायला जातात, आई घरी असते की हा काय करतो काय नाही. त्याला विज्ञानाची पुस्तकं त्याला दिली. कोणाला? हेनरी फोर्डला. विज्ञानाची त्याला पुस्तक आणून द्यायची, त्याच्यात त्याला आवड होती. एकदा त्या व्हिक्टोरीमध्ये म्हणजे जे मोठा टांगा असतो ना, माहिती आहे ना, 4 चाकी टांगा असतो ना, तुमच्या लक्षात येईल व्हिक्टोरी. त्याच्यामध्ये संपूर्ण फॅमिली दुसऱ्या ठिकाणी जात होती. एका ठिकाणी काय चाललेलं, एक विज्ञान प्रदर्शन भरलेलं होतं. त्या विज्ञान प्रदर्शन मध्ये त्याचं लक्ष तिकडे गेलं. तो आईला सांगतोय, त्याला माहिती आहे माझं कोण ऐकणार नाही, फक्त आई ऐकते. आईला सांगतो की मला ते विज्ञान प्रदर्शन बघायचंय, पण कोणी थांबायला तयार नाही, कारण आई सांगते माझं कोण ऐकणार नाही. आणि हा गुपचूप त्या व्हिक्टोरी मधून उतरतो, चालत्या व्हिक्टोरी मध्ये, आणि धावत 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 जाऊन तिथं तो प्रदर्शन जे लागलेलं होतं ना, विज्ञान प्रदर्शन, ते बघत राहतो. एवढी त्याला आवड होती. बरेच अंतरावर गेल्यावर त्याला मुलाची आठवण आली, आणि मुलगा कुठे गेला कुठे गेला. तर त्याच्या आईला माहित होतं की हा मला माझ्या मागे लागलेला, की इथं जे विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे तिथं आपण जाऊया. आणि तिथं ते परत आले ना तेव्हा त्याच जागेवर तुम्हाला तो हेनरी फोर्ड मिळाला. त्याने जी कार काढली, आज आपण चालवतो की नाही, आता आम्ही येताना आपण कारमध्ये चाललो. तर लहानपणी त्यांचं स्वप्न असतं, तसं आपलं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण करायचं. या कलेमध्ये धर्म नसतो. जो कलाकार असतो ना त्याला धर्म नसतो, ती जात नसते, ती भाषा नसते, कुठला प्रांत नसतो. कलाकाराचा सत्कार कुठेही होऊ शकतो, बरोबर की नाही? तसं आपण कलाकार आहोत. प्रत्येक हे जी मुलं आहेत ना, प्रत्येक कलाकार आहेत, ते कलेने जन्माला आलेले असतात. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु समान असं म्हटलंय ना. जर तुझी कला नसेल, साहित्य नसेल, संगीत नसेल, तो कसा आहे? पशुप्रमाणे आहे की नाही? आहार निद्रा भय मैथून या जशा पशु पक्ष्यामध्ये असतात तशा माणसामध्ये असतात. पण कला त्यांच्यामध्ये पण कला आहे. सुगरण जर बघितलं त्याचं कसं घरटं तयार करते, आपल्याला करता येईल का? कावळा जो घरट करतो म्हणजे कसंही असेल, पण तो करतो की नाही? एका चोचीने काम करतो. काय असतात आपल्याकडे? 2 हात 2 पाय आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपल्याला हे जे करत असताना आपलं शरीर पण कसं असलं पाहिजे? सुदृढ असलं पाहिजे की नाही? रोगी चालेल, आपण निरोगी असलं पाहिजे की नाही? म्हणून त्याचे 2 प्रकार सांगतो आणि माझं भाषण पूर्ण करतो.
बाह्यशुद्धी आणि अंतरशुद्धी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठली? बाह्यशुद्धी. आता बाह्यशुद्धी म्हणजे कुठली? सत्याच्या मार्गाने मिळालेला पैसा. कुठल्या? सत्याने. आपण कबाड कष्ट करायचं आणि मिळवायचं, कष्ट करून मिळवायचं असतं, चोरी लबाडी करून आपल्याला मिळवायचं नाही. बरोबर? सत्याच्या मार्गाने मिळालेला पैसा किंवा त्याला वित्त सांगतात. बरोबर? त्याच्यानंतर त्या पैशाने आपण जे अन्न घेतो त्याला आहार शुद्धी. पहिला हा द्रव्य शुद्धी. पहिलं जे झालं ना, पैसा सत्याच्या मार्गाने तो मिळवायचा असतो त्याला द्रव्य शुद्धी सांगतात. त्याच्यानंतर आहार शुद्धी. आपला आहार कसा असावा? शुद्ध असावा. बरोबर? त्याच्यानंतर त्या आहाराच्या याच्यावर आपली आचार शुद्धी असली पाहिजे. म्हणजे घरात आपल्याला संस्कार चांगले पडतात की नाही ते आपण घ्यायचे असतात, त्याला सांगतात आचार शुद्धी. आणि मलमूत्र वगैरे जे काय आहे त्याच्यापासून स्वच्छ राहणं त्याला सांगतात शरीर शुद्धी. बरोबर? या चार गोष्टी आपण आपल्या ध्येयामध्ये ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर अंतरशुद्धी म्हणजे कुठली? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह हे जे शरीरत्व आहेत ना त्यांच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. ते प्रत्येक जन्मापासून मरेपर्यंत सगळ्यांकडे आलेलं असतं, त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा. म्हणून आपण जी आपली जी कला आहे ती आपण फुलवायची आहे. आणि ती फुलवत असताना या चार गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि पाचवी गोष्ट दिली त्यांना घेऊन जायचं. काय सांगितलं? तुमचं लक्ष आहे का? तुमचं लक्ष मातीवर आहे, कशावर आहे? आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल येते ना तेव्हा थेअरीची पण तेवढीच महत्व आहे. थेअरी पण तेवढीच महत्वाची आहे की नाही? बरोबर? जेव्हा आपण एखाद्या याच्यात बसतो, आता विषय झाला, एखाद्याने जर बल्बचा शोध लावला तर हा कसा शोध लावला असेल? बरोबर? त्याचा आपण विचार करतो का? ट्रेन मध्ये आपण बसतो, त्या ट्रेन मध्ये किती जणांचं त्याच्यात हे आहे, श्रम आहे की नाही? त्यांची आठवण करायची असते. आता गणपती आले, गणपती बाप्पा आता येते, त्याच्यानंतर आपलं काय येतं? गणपती नंतर काय येतं? दिवाळी फार लांब होईल, पक्ष येतो की नाही? पूर्वजनांची आठवण करायची असते. तर ते ऋषी असो, संत असो, महापुरुष असो किंवा आपले घरातले असो किंवा जे मोठे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत ते असो, त्यांची आठवण करायचा दिवस आहे की नाही? तर अशा पद्धतीने आपल्याला जे काय लहानपणी जे जमतं, जे उमजतं, जे आपल्याला कोणी साथ देत नाही ते डोक्यात ठेवायचं आणि ते मोठेपणी आपल्याला ध्येय पूर्ण करायचं. काय सांगितलं? पूर्ण करणार की नाही? आवाज नाही. तर आता हे झालेलं भावपुष्प मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. मी सचिन चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आणि संजीवनी परिवाराचे सर्व कार्यकर्ते, आज आपण शाडू मूर्तीमध्ये गणपतीची कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि सर्वजण आपण आता त्याच्यात सहभागी होणार आहोत. हरीश भाटकर हे माझे जेजेमध्ये सहकारी, आम्ही एकत्र जेजेमध्ये शिकलो आणि त्यांनी तुम्हाला जे आता जे सांगितलं ह्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातला एक जरी विचार आपण केला तर खरोखर आपण आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य फुलवू शकतो. लहान मुलाचे म्हणतात पाळण्यात पाय दिसतात, तसं देवाने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या असतात. टू ड्रॉ आउट म्हणजे शिक्षणाचा खरा अर्थ आहे टू ड्रॉ आउट, म्हणजे आपल्यामध्ये दडलेल्या ज्या सुप्त गुण असतात त्यांना वाव देणं, याचा अर्थ शिक्षण. पण आज आपण शिक्षण बघतो तर शिक्षण फक्त जॉब ओरिएंटेड शिक्षण झालं की पैसा कसा मला मिळेल,
त्याचबरोबर हे शिक्षण असणं गरजेचं आहे की माझी आवड काय आहे आणि मी करतो काय. लहानपणी जर आपल्याला समजलं की माझी या क्षेत्रामध्ये ओढ आहे आणि त्या दृष्टीने मी पुढे जर पाऊल टाकत गेलो तर ते पुढचं आयुष्य आपलं जे आहे ना ते खूप सुखकर किंवा त्याच्यामध्ये जास्त आपल्याला अशी अडचणी येत नाही, कारण माझी ती आवड आहे. म्हणून लहानपणीच ते ओळखलं पाहिजे. आणि आज मला आनंद वाटत असतो की आज मुलं पण भरपूर आलेली आहेत, त्यात मुली पण जास्त आहेत. पुढे जाऊन त्यांच्या आई पण होणार आहेत, सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्यांच्यावर कितीतरी संस्कार होणार आहेत आणि हीच खरी शक्ती आहे. आणि ती जागृत झाली तर आपल्याला संपूर्ण आपलं कुटुंब होते, मग गाव होते, मग देश होतो, मग जगामध्ये आपण ते विचार घेऊन जाऊ शकतो. असे सगळे आज आपण एकत्र आलेलो आहोत आणि आता आपल्याला ती मातीमध्ये खेळायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जे काय आहे ना ते उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू, त्याच्यामध्ये जे काही अडचणी येतील त्या सहाय्य करायला. आणि आपण आता सर्व त्या जोमाने तयारीला लागूया. एवढंच बोलतो माझ्या. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून छोट्या बालमित्रांना चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल आपलेच आभार. सचिन चौधरी सरांचेही आभार. वाघेश्वरी मंदिर ट्रस्टनेही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आज मुलांना मदत करण्यासाठी चित्रकार रवींद्र खारे हे आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर शांतपणे बसून राहणे. गणेश मूर्ती बनवण्यासाठी साहित्य आपल्या जागेवरती पुरवले जाईल. मित्रांनो, आपल्याला आता इकडे सीटिंग अरेंजमेंट करायची आहे. तोपर्यंत तुमच्यासाठी थोडासा अल्पोपहार बाहेर आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत बाहेर जायचं. एक 10 मिनिटं तुम्ही नाश्ता घेताय, तोपर्यंत आपण इकडचं सीटिंग अरेंजमेंट करू. कुठलीही घाई गडबड करू नका. आपले सगळे कार्यकर्ते तुम्हाला मदत